आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये 3 मतदारसंघाची बैठक. माढा, नाशिक आणि सातारा मतदारसंघाचा अजित पवार आढावा घेणार. ठाकरे गट आज लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार. सकाळी 9 वाजता उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर दौऱ्यावर. महायुती लोकसभा उमेदवार अर्ज दाखल करताना शिंदे उपस्थित राहणार. भाजपचे नितीन गडकरी आणि शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे आज उमेदवारी अर्ज भरणार. मोहित पाटील यांच्या कुटुंबियांनी फलटणला संजीव राजे निंबाळकरांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य विरोधकांची एकत्रित बैठक. बारामती तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन. जरांगे पाटील बारामतीमध्ये देखील प्रचारासाठी येतील. मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकाऱ्यांना विश्वास. भाजपा शिवसेनेचं बरं सुरू होतं. एनसीपीला सोबत घेण्याची गरज नव्हती. सोबत घेतलंच आहे तर त्यांना बरोबरीनं वागवावं देखील लागेल. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचं वक्तव्य. अजित पवारांनी पुण्यामध्ये बोलावली पैलवानांची बैठक. बैठकीला पुणे जिल्ह्यातील पैलवान उपस्थित राहणार. सगळ्या पैलवानांना अजित पवार गटाचं निमंत्रण. अजित पवारांनी वेगळा निर्णय घेण्यामागे अनेक कारणं. परिस्थिती काही सांगून येत नसते. अजित पवारांनी वेगळा विचार केला तर चुकलं काय? भोर तालुक्यातील दौऱ्यावेळी सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. पुण्याच्या भोर तालुक्यातील विविध भागातील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी देण्यास सुरुवात. सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये गाव भेट दौरा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या भेटीगाठी.